मी एक खास प्रकारची रेमेडी फक्त 15 दिवसांसाठी माझ्या केसांवरती वापरून बघितली आणि त्यानंतर माझी केस गळती अगदी 90% कमी झाली. त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी देखील मदत झाली. बरेच लोक म्हणतात केस जर डॅमेज झाले तर ते रिपेअर होण्यासाठी अगदी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो. पण मी फक्त 15 ते 20 दिवसांमध्येच माझे केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी बनवलेत आणि सोबतच केस गळती देखील बंद झालेली आहे. जर तुम्हाला देखील याच्यावरती विश्वास बसत नसेल तर आज मी सांगितलेली रेमेडी तुम्ही फक्त 15 ते 20 दिवस नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते शेअर करायला अजिबात विसरू नका. माझ्या काही सबस्क्रायबर्सने ही रेमेडी ट्राय केली आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील भेटलेले आहेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका. बघा, आपली ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं जाडबुडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल किंवा मग लोखंडाचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वगैरे वापर अजिबात करू नका. आणि बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मेथीदाण्यांचा वापर करणार आहे. आणि जर तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ पाहिलेले असतील तर बऱ्याच रेमेडीमध्ये मी मेथीदाण्यांचा वापर करत असते. कारण मेथीदाणे हे आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करतात. यामध्ये प्रोटीन, निकोटिक ॲसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आणि केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये कोंड्याची किंवा मग इचिंगची वगैरे समस्या असेल तर मेथीदाण्यांच्या वापरामुळे हे सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण इथे वापरणार आहोत आणि तो म्हणजे कांदा. बघा, कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि जेव्हा सल्फर आपल्या केसांमध्ये जातं तेव्हा कॅरेटीन प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी मदत करत असतं. आणि जेव्हा केसांमधील कॅरेटीन प्रोटीन वाढतं तेव्हा केसांची मुळं अगदी मजबूत होतात, केस गळती बंद होते. आणि बघा, जर तुमच्या स्कॅल्पमध्ये इचिंगची समस्या असेल, कोंड्याची समस्या असेल किंवा मग तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल तर कांद्याच्या वापरामुळे या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर का तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल किंवा मग टक्कल पडण्याची समस्या वगैरे जाणवत असेल तर तुम्ही फक्त कांद्याचा रस देखील केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. कारण याच्या अगदी 3 ते 4 वापरांमध्ये तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील हळूहळू नवीन केस उगवण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर बघा, तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक इथे मी घेतलेला आहे आणि ती म्हणजे कढीपत्त्याची पानं. तुम्हाला जर फ्रेश कढीपत्ता भेटला तर फ्रेश कढीपत्ता घेण्याचा प्रयत्न करा किंवा मग तुम्ही कढीपत्त्याची पावडर घेतली तरी देखील चालेल. बघा, कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि सोबतच भरपूर सारे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे जर तुमचे केस अकाली पांढरे वगैरे होत असतील तर ते केस अगदी मुळांपासून काळे होण्यासाठी मदत होईल. तुम्ही पाहिलेलं असेल की साऊथ इंडियन महिलांचे केस हे खूप जास्त लांब आणि काळे असतात. तर त्या महिला त्यांच्या केसांसाठी कढीपत्त्याचा वापर भरपूर प्रमाणावरती करत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर केस लांब हवे असतील, दाट हवे असतील आणि काळे हवे असतील तर आज मी सांगितलेली रेमेडी सलग 2 ते 3 महिने ट्राय करायची आहे. बघा, आता सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः 1 ग्लास म्हणजेच 200 ml एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचंय. आता बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की फिल्टर केलेलं पाणी आमच्याकडे नाहीये. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही पिण्यासाठी जे कोणतं पाणी वापरत असाल त्याच पाण्याचा वापर तुमच्या केसांसाठी देखील करायचा आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर केसांसाठी अजिबात करायचा नाही. यामुळे केस अगदी चिकट होतात, ड्राय होतात आणि केसांमध्ये गुंता होण्यासाठी देखील सुरुवात होत असते. आणि सोबतच केस गळतीची समस्या देखील हळूहळू आपल्याला जाणवायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, तुम्हाला अगदी साध्या पाण्याचा म्हणजेच पिण्यासाठी जे पाणी तुम्ही वापरताना त्याच पाण्याचा वापर केसांसाठी करायचा आहे. आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका, तर मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती हे सगळं काही सिरम आपल्याला बनवून घ्यायचंय. बघा, सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं पोहोचत आहेत. बघा, आता हे सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा टाइम लागतो. आणि सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं, तर तुम्ही जर 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि त्यानंतर समजायचं की आपलं हे सिरम रेडी झाले. त्यासोबतच तुमच्या सिरमचा कलर देखील तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेला दिसेल.
आणि तुम्ही इथं बघू शकता आपलं सगळं काही पाणी बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे आणि पाणी व्यवस्थित असं बॉईल झाल्याच्या नंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ती म्हणजे कॉफी पावडर. इथे मी एक छोटासा पाऊच ॲड केलाय. जर तुमच्याकडे मोठी डब्बी असेल तर तुम्हाला साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर आपल्या या रेमेडीमध्ये वापरायची आहे. कारण कॉफीमध्ये टॅनिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपल्या केसांवरती नैसर्गिक चमक येते आणि त्यासोबतच केस अगदी नैसर्गिक पद्धतीने शाईन करण्यासाठी देखील मदत होत असते. आता बघा, कॉफी पावडर ॲड केल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनिटं आणखी एकदा सिरम व्यवस्थित असं उकळून घ्यायचंय. म्हणजे काय होईल, आपण ज्या काही गोष्टींचा वापर केलाय त्यामधील पोषक तत्व आपल्या पाण्यामध्ये मिसळली जातील. आणि बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी आपण ज्या काही गोष्टींचा वापर केलाय त्या गोष्टी आपल्या केसांच्या एक नाही तर अनेक समस्या कमी करण्यासाठी मदत करत असतात. आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर तुम्ही एकदा गुगलवरती देखील नक्की सर्च करून बघू शकता की हे सगळे काही घटक आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतात. जर मी सांगितलेली ही रेमेडी तुम्ही सलग 1 ते 1.5 महिना वापरून बघितली तर त्यानंतर तुम्ही इंटरनेटवरती कधीही सर्च करणार नाही की केस गळतीसाठी नक्की कोणते उपाय ट्राय करायचे. चला तर मग, मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही देखील ही रेमेडी फक्त 1 ते 1.5 महिना नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत शेअर करायला मात्र विसरू नका. आता तुम्ही इथं बघू शकता सगळं काही सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा टाइम लागलाय आणि त्यानंतर मी गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केली आहे. आता बंद केल्याच्या नंतर सिरम तुम्ही गरम असताना देखील गाळून घेऊ शकता किंवा मग थंड करून त्यानंतर देखील गाळू शकता. इथे मी गरम असतानाच गाळून घेतले, पण मी काय करणार, हे पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच माझ्या केसांवरती अप्लाय करणार. बघा, तुम्हाला देखील असंच करायचंय, कारण गरम गोष्टींचा वापर जर आपण केसांवरती केला तर केस गळती वाढते. त्यासोबतच केस अगदी ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि केसांमध्ये स्प्लिट एंड्स यायला सुरुवात होत असते. तुम्ही इथं बघू शकता आपलं 100% नॅचरल असं सिरम रेडी झालंय आणि हे रेडी झालेलं सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय करू शकता, कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्या केसांवरती भेटत असतात. पण यामध्ये पुढे आणखी एक गोष्ट मी ॲड करणार आहे, ज्यामुळे तुमच्या ड्राय आणि फ्रिझी केसांची समस्या देखील कमी होणार आहे. बघा, आपण याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल वापरणार आहे. जर तुमच्याकडे बदामाचं तेल अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील नक्की वापरू शकता आणि जर ते देखील नसेल तर साधं कोकोनट ऑइल वापरलं तरी देखील चालेल. साधारणतः 1 चमचा एवढं तेल ॲड करायचं आणि त्यानंतर सगळं काही सिरम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा, मिक्स झाल्याच्या नंतर हे केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर व्हिडिओ इथे स्किप वगैरे करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, जेव्हा तुम्हाला हे सिरम केसांवरती अप्लाय करायचंय तेव्हा एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं. त्यानंतर केसांच्या मुळांवरती अप्लाय करायचं आणि व्यवस्थित असा मसाज करायचा. मसाज करून झाल्यानंतर कमीत कमी 2 तास हे सिरम केसांवरती तसंच राहू द्या आणि त्यानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करा. आणि त्यासोबतच हेअर वॉश करताना जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. साध्या पाण्याने किंवा मग कोमट पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. चला तर मग, आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिने हे सिरम तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.